इतर क्षेत्ररक्षक आपल्या बॉलरला पुन्हा एकदा षटकार पिंपळेश्वर टॉसिन आणि क्लीन बोल्ड वैभव परत क्लीन बोल्ड. पाहूया आता पुढचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला या ठिकाणी. नक्की 6 धावांसाठी चेंडू. चौथा चेंडू महत्वाचा चेंडू या षटकातील. एक लॉंग कर फेक तोच गेला तोंडार. नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत तुमचं परत एकदा आपल्या थेट कोकणात आणि आज सकाळी येलो आम्ही मॅची HPL परत एकदा हरकू खुर्द प्रीमियर लीग. पण ह्यावेळी मी टीम नाही घेतलंय, तेव्हा माका घेतली आणि या पावणादी वॉरियर्समध्ये हे बघा पावणादी वॉरियर्सचे लोक. आणि माझ्या टीममध्ये आमचा येलो जर्सी आहे. आणि पहिलीच मॅच होती आणि पहिली जिंकला. 27 रनचा टार्गेट दिला समोरच्या टीमला. समोरची टीम होती मराठा वॉरियर्स, त्यात सुनील आणि शैलो आणि ते मिस्त्री आणि होते. तर आम्ही ते काहीतरी 3 का 4 रने जिंकला 4 ओव्हरची मॅच. तर आता मॅच आहे काहीतरी स्वराज्य प्रतिष्ठान फिल्डिंगला आणि समोर टीम बघूया आतमध्ये जाऊन बघूया आपण कोणती. आणि मॅच बघूया जाऊन आपण थेट मैदानात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती. चला. तर आता मग अशी बोललंय मॅच चालू आहे ती मराठा वॉरियर्स स्वराज्य प्रतिष्ठान आणि भगव्या कलरची टी शर्ट. मागे मी होते, माझ्या टीमचं लोगो आणि माझ्या टीमचे मागचे बेस्ट बॉलर बाहिर आसम. आणि आता यांच्या समोर टीम आधी शिवनेरी पलटण स्ट्राईकला येलो बारको आणि चिंदरकर. आणि इकडे क्षेत्ररक्षण करता ही टीम स्वराज्य प्रतिष्ठान. प्लेयर बघूया आधी. टीम मीटिंग चालली आहे आणि माझं प्लेयर आहे बाबा तोंड दाखव. म्हणजे आमका तर बघ MI आणि RCBत कसं ट्रेड केल्या आणि MI ने RCB एका घेतल्या टीम डेव्हिड घेतल्या जिंकणार म्हणून केलंय ना मी. आणि पंच म्हणून काम पाहतील अभिरासम आमच्या टीमचे मालक पावणादी वॉरियर्स. आम्ही पहिली मॅच जिंकला. कसं वाटतं तुला? मस्त सुंदर. अभिरास तुमचं योगदान चांगलं. आणि इकडे हा आपलो स्ट्राईकला बारको बारक्या आमच्या पहिल्या टीमची कोण ती पहिली तर सोडून जाईल. आता आम्ही जिंकणार. आणि सरपंच पण स्वराज्य प्रतिष्ठानच्या टीम मध्ये आहेत. फलंदाज प्रथमेश शिरासम. पहिला चेंडू पंचांचा लेफ्टचा इशारा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा फटका. पाहूया चेंडू सीमारेषा पार 4 धावेनिशी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारून आपला इरादा स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. हा मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. या चेंडूवरती पाहूया इशारा काय असेल. चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावेनिशी. मात्र खराब टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हा चेंडू मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या आणि कॉटन बोल्ड पाहायला मिळतोय. आणि प्रथमेश रासम समाप्त होते. खुश प्लेयर खुश. मेन बॅट्समन कॅच आउट. आणि आता एक विकेट पडलो बघितलाच तुम्ही. कॉटन बॉल झालो. प्रदीपने कॅच पकडला लास्ट बॉलला. पॉवर प्ले संपलो पहिल्यावरचं. आणि दुसरीवरचं स्टार्ट हा स्ट्राईकला चिंदरकर आणि नॉन स्ट्राईकला आले ते आमचे रितेश रासम. शिवनेरी पलटणचे मेन प्लेयर म्हणजे 1800 पॉईंटला घेतलेले प्लेयर. आणि इकडे आमचे बॉलर ओमी बाबा स्वराज्य प्रतिष्ठानचा दुसरा बॉलर ओमी बाबा. लवकर सामना चालू करायचा. निर्धारित 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत, नाहीतर समोरच्या संघाला 5. पहिला चेंडू फाईंडिंगच्या दिशेने खेळलेला चेंडू. पाहूया या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावेनिशी. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया झेल होते का. आणि या चेंडूवरती मात्र रितेश रासम याला माघारी परतावला. या चेंडूवरती मात्र मोठा फटका. पाहूया या चेंडूवरती मात्र झेल जमिनीला बाण केला जातो. या जमिनीला केलेल्या धानाला सज्ज केला गेलं. या चेंडूवरती मोठा फटका. पाहूया या चेंडूवरती जातो चेंडू सीमारेषा पार 6 धावेनिशी. धावसंख्यामध्ये 6 ने. पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आता मात्र स्वतः कर्णधार स्वतः आयकॉन खेळाडू प्रदीप रासम
या चेंडूवरती मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. 6 धावांची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 6ने भर पडते. धावसंख्या या चेंडूवरती सुंदर कट जाऊन काढलेला प्रयत्न आणि आता मात्र विकेट आणि आता स्ट्राईक लावला होता आमचे विवेक सावंत. डायरेक्ट पॅकर कसला वाटतो पिंकी पॉंकी. विवेक सावंत किनर विनर घालून त्या मायला ऐकत नाही लावल्या माती. भाई रसम यांचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आमचे विवेक सावंत. बघूया काय चेंडू घेऊन सुरेश रासम. या चेंडूवरती फिरकीचे जादूगर पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा चेंडू काहीसा लेग ब्रेक प्रकारचा. आणि आता कोट्यातील पहिला शतक आणि कट झालो. बॉल बाहेर गेलो. आणि आता बॉलिंगला येईल ते आमचे सरपंच बाबू रासम. पहिल्यांदा लीगला बॉलिंग करताना HPL ला. आणि विवेक लव सावंत त्यांनी एकच बॉल खेळला. डॉट बॉल. कट झालो. बॉल बाहेर गेलो. बॉल ओव्हरपिच होतो. बॉल बाहेर गेलो. जाऊन दे चल. आणि आता मग लास्ट ओव्हर आहे ना. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा या चेंडूवरती पुन्हा एकदा. आणि अशा तऱ्हेने सलग 3 बॉल अमित तावडे यांना डॉट काढलेले आमच्या सरपंच आणि बाबू रासव यांनी. प्रॅक्टिस नसताना पण 3 बॉल डॉट काढलेले. चांगले बॉल टाकले. आणि आता तावडे 4थो बॉल घडते मैदानामध्ये. चप्पल करून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र आणि धावपाच्या स्वरूपामध्ये विकेट गमावावा लागतोय. तो अमित तावडे आउट झाले. तावडे बॅट दाखवा. 4 चेंडू निर्धाव. तावड्याने 4 डॉट काढले. परंपरा चालवल्या. नरकू बुद्रुकातली परंपरा होय. आणल्या 4 डॉट आमच्या मॅच मध्ये घालवलं त्यांचं काय 6 बॉल सारण झाले नाही. आणि अशा तऱ्हेने आता इले ते दीपू कोणच्या दीपू हुले मालकत मराठावर यायचे पण खेळतात. शिवनेरी पलटण मधना अभि ऊन भरपूर. काय करशील 2 बॉल राहू खेळण्यासाठी सज्ज असलेला विवेक सावंत. पाहूया या चेंडूवरती फलंदाज मात्र बदलला. एक बॉल काय गावणार होतो तो नाही केले. तर अशा तऱ्हेने लास्ट ओव्हर केल्याने सरपंचांनी पहिल्यांदा लीगला. आणि अशा तऱ्हेने मेडल ओव्हर पडली. म्हणजे शेवटच्या बॉलला एज लागली. कॅच ड्रॉप झाली. परत एकदा नाग्याच्या हातनं कॅच ड्रॉप झाली. आणि 1 रन काढले आणि दुसऱ्या रनला विकेट गेलो. म्हणजे त्या ओव्हरला 2 रनआउट भेटले आणि 1 रन येलो. लास्टची ओव्हर चांगली पडली. आणि आता टार्गेट आता किती वय रे सुनले? किती वय पंच? किती वय? 7-8 झाली. शेवटची ओव्हर मेडन पडान 70-70 टार्गेट दिले नाही या स्वराज्य प्रतिष्ठानला. मारतले बॅट्समन. कारण माझं मागचं आयकॉन आहे. ह्याच्यात सगळी टीमच आहे माझी पुरी. विराज पण माझ्या टीमला होतो. ह्यो होतो तांबळवाडीत पण आता अकडे घेतला. आम्ही काय नाही आणलेला. गेम दाखवतो आम्ही. गुडगुडी नाही. आम्ही गेम दाखवतो. आमच्याकडे आमची ती ह्या काय आमची ती ओळख का. तर आता ची लास्ट ओव्हर आमच्या सरपंचांनी मेडन ओव्हर टाकली. मग शेवटचं बॉल गावलं नाही. मी व्हिडिओ चालू केले नाही. पण पहिले 5 बॉल चांगले पडले. आणि पहिल्यांदा आमच्या सरपंचांनी HPL ला बॉलिंग केल्याने. आणि प्रॅक्टिस नसताना एवढे बॉल लेंथला पडले नाही जेवढे रेग्युलर प्रॅक्टिस झाल्यांचे नाही पडत. एक वाईड नाही तो पण फक्त 2 रन गेले आणि रनआउट भेटले 2. तर आपण जाऊया आता परत. 1 रन नाही दुसऱ्या आउट झालो. म्हणजे 1 रन सॉरी 1 रन भेटलो. तर आता आपण जाऊया परत एकदा मैदानाकडे. फिल्डर उतरले आहेत आणि बॅटिंगला येतात तो विराज सातवशे आणि प्रदीप रासम. ठसन 44 रनचा टार्गेट 4 ओव्हरीत. फिल्डिंग लावलेली आहे. माझं पण आगमन आतमध्ये. पहिलं बॉल प्रदीप रासमला आणि रिव्हर्स शॉट. खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बाईकच्या स्वरूपात पहिलो. आणि मिडल स्टिक उडवणार होती. जरासाठी वाचलो. मिडल स्टिक उडवणार होती. पहिलोच जाणार होतो. वाचलो. आणि आता बॉलिंग लायला येतो. होतो राजधानी एक्सप्रेस अमित तावडे. स्पेसर बॉलर. सध्या हरकुळातलो मानलो जातो तो एकदम स्पेसर बॉलर.
आणि आता म्हाका वाटतं किती 3 रन येले पहिल्या वरीत प्रदीपच्या भावाचे, म्हणजे 4 रन येले बारक्याच्या वरीत आणि मस्त बॉलिंग टाकल्यान बारक्यान 4 रन येले. आणि आता आहेत 18 बॉलात 41 रन. प्रदीपच्या बॅटला का बॉल लागले नाही, सगळे कट लागले. राजधानी एक्सप्रेस आधी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा चेंडू गोल्डन स्पॉट होऊया. या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 रन. विराट सतोशीच्या बॅटमधनं निघालेलो चौकार. आणि मग वाटतं 3 बॉल झाले वाटतं 9 धावा आणि 9 रन. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 36 धावांचा 15 बॉल 36 धावा. आता उडवणार होता वरचा. आणि आता येईल तो प्रदीप रसम पहिल्याच बॉलला पहिल्यांदा मागता मिडल पहिल्यांदा स्ट्राईक लावतो आता प्रदीप रसम. आम्ही त्यावेळेस तो बॉलचा मारा करतो. आता मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडू जातोय षटकार. धावेनिकी तसो प्रदीप बोललो वाटतं षटकार. धावसंख्या डायरेक्ट ह्याच्यावर बोललो आड्यावर बोललो. जड वाटतोय. बघूया आता तर आता इलो तिसरीवर टाकू तो पहिल्यांदा रितेश रासम स्ट्राईक लावतो प्रदीप रासम. आणि मग वाटतं 12 बॉल मध्ये 36 हवे जिंकासाठी स्वराज्य प्रतिष्ठानला प्रदीप रासम स्ट्राईक वरती सेटअप करता सगळं अंपायरला पण पाठी ढकलले. मोठे मोठे फटके पाहिले. एका षटकामध्ये सुद्धा 28 धावा काढू शकतात. 12 बॉल 28 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. खराब चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. ऑफ साईड साईडच्या दिशेने ढकलून काढलाय. 2 धावांसाठी फक्त 2 धावा. चांगला फटका म्हणावा लागेल. या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नव्हता, त्या ठिकाणी ढकलला चेंडू ऑस्टमच्या बाहेर 2 धावा वसूल केलेल्या आहेत. पाहूया आता पुढचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला या ठिकाणी. नक्की 6 धावांसाठी चेंडू षटकार. स्लॉक टिपचा फटका 6 धावांसाठी. चेंडू अगोदरच आड्या बॅटला चांगलं दिलं आड्याच्या पहिलाडी प्रदीप रासम यांनी. आपला 4था चेंडू महत्वाचा चेंडू या षटकातील. हा चेंडू रिव्हर्सचा फटका अल्टीपल्टीचा फटका आपण जो पाहतोय तो. आणि हा नक्कीच चौकार जाईल. 4 धावा. किती बॉल? 4 बॉल झाले 2 बॉल शिल्लक. कशा प्रकारचा गोल चेंडू टाकला. धाव संख्या आता आकार घेताना दिसते. पुन्हा एकदा पायाचा षटकार जातो का. आणि हा षटकार. ओव्हर स्टेपिंग करून एक पाऊल पुढे येऊन हा चेंडू सरळ लॉंग ऑफ द अनुभवी गोलंदाज आहेत. पण हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू फुलटॉस करून घेतला आणि सरळ रिव्हर्स स्वीपचा फटका मारून चौकार वसूल केलेला आहे. चौकार. आणि हा आताचा लास्ट ओव्हरला म्हणजे 6 बॉल मग 7 आहेत. फटका मारतील याचं काय अंदाज लागू दिला नाही गोलंदाजाला. ज्या ठिकाणी फिल्डर नव्हता, क्षेत्ररक्षक नव्हता, जास्त स्कोर गेलो 1-2. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कारण काल एक मॅच दाखवलंय ती होती स्वराज्य प्रतिष्ठान आणि कुठली होती ती शिवनेरी पलटण. सॉरी आठवलं. शिवनेरी पलटणची होती म्हणजे बारक्याची. बारको विरुद्ध प्रदीप होतो. तर ती मॅच प्रदीपने जिंकली होती. कारण सरपंचाने आमच्या पहिल्यांदा HBLला बॉलिंग केल्याने मेडन ओव्हर टाकल्याने. तर ती एक मेडन ओव्हर ठरली कालची. म्हणजे काल एकच व्हिडिओ बनवला आहे तोच आता कंटिन्यू होतो. म्हणजे एकच ब्लॉग होईल पूर्व आजच्या फायनल डेचो आणि कालच्या एका दिवसाचा. कारण काल एकच व्हिडिओ बनवला आहे आणि आज होतो. कारण दिवसभरात ना ऊन एवढा लागतं ना, त्यामुळे ग्राउंडमध्ये उभे राहा एवढा ऊन लागतं, त्यामुळे ग्राउंडमध्ये उभे राहा गावत नाही. तर आम्ही काल 3 मॅची खेळला. पहिली जिंकला आम्ही मराठा वॉरियर्ससोबत, ते तुमका सांगितलं आहे. तर आणि दुसरी मॅच होती आमची स्वराज्य प्रतिष्ठान प्रदीपसोबत, ती आम्ही हरला. आणि तिसरी मॅच होती ती रवनाथ करंजेसोबत, ती पण आम्ही हरला. म्हणजे आम्ही 5 मॅची खेळायच्या 3 पैकी आम्ही 1 जिंकला आणि 2 हरला. आणि आता आमच्या आज 2 मॅची शिल्लक आहेत. ती आहेत बारक्यासोबत शिवनेरी पलटण आणि दुसरी मॅच आहे ती पिंपळेश्वर तेलीवाडीसोबत, म्हणजे तेजस्विली आणि हर्षदुले.
ही 2 मॅची आमका काय करून मारूचे आहेत. जर लीग स्टेजमध्ये टॉप 4मध्ये जर आमका फिनिश करूचा असतात आणि क्वालिफाय व्हायचा असतात तर आमका या आजचे 2 मॅची काय करून मारूचे आहेत. कारण आम्ही काल 1 मॅच जिंकला 3 मॅचपैकी आणि आज आमची उरले 2 मॅची. 2 मॅचीपैकी आमका 2च्या 2 मारूचे आहेत आणि क्वालिफाय व्हायचा. एकदा क्वालिफाय झाल्यानंतर टेन्शन नाही. आणि शिवनेरी पलटणची काल 2 मॅचेस झाले बारक्याचे, ते दोन्ही 2 हरले आहेत आणि आज आमच्यासोबत त्यांची 3री आहे आणि आमची आज 4थी आहे. शिवनेरी पलटणमध्ये विवेक हा तर नागोस्वराच्या पृष्ठामध्ये होतो, ते काहीतरी शिरवलीक जायचे त्यामुळे ते त्यानं डायरेक्ट बाहेर जातले. तर आम्ही जातला होता परत एकदा माळावरती आणि विवेक येता. विवेकची अजून तयारी झाली नाही. ऊन पण लय बेकार लागतं 11 नंतर, त्यामुळे ग्राउंडात उभे राहू पण ताकद राहत नाही. चला आपण जाऊया आता शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती. तर आमची टीम गेली बाहेर, काहीतरी आम्ही 4 हरला आणि 1च जिंकला, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो. आणि आता होणारा बॉल आउट 2 नंबरसाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि मराठा वॉरियर्ससाठी. 5-5 बॉलर किती 5 काढल्याने लिस्ट घ्या 3 काढल्याने 5 काढल्याने. जर 3 जर नाही लागलं तर वरचे 2 ते नवीन काढते. हां माझ्याकडे काउंटिंगसाठी दिल्याने आहेत. आणि स्वराज्यमध्ये आमचं नागो नागो 3 स्टंप उडवतो का 2 उडवतो रे. कृपया सर्वांनीच जायचं नाही आहे. बाकीच्या खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेरून देखील चालणं बघता येतं. सगळे परत एकदा मैदानावर बघूसाठी स्टंप पडतात की नाही ते बघू. मागच्या वेळेस आम्ही HPL मारला तेव्हा स्वराज्य प्रतिष्ठानने भरलेली, तेव्हा पण बॉल आउट झाला. तेव्हा 3 आणि 4 नंबरसाठी होता, पण तेव्हा पण आम्ही बॉल आउटमध्ये बाहेर गेलो. आणि आता बॉल आउट आता स्वराज्य प्रतिष्ठान आणि मराठा वॉरियर्स. पिंटू डोंगरे संघ मालक सगळे जमले आणि ह्याचे वाले लिंबू सरबतवाले स्वराज्य प्रतिष्ठानचा 3रा बॉलर. आणि तुम्ही कायचे शिवनेरी काय तुमचा का विषय येत नाही रे. नाही अरे आता ह्याचे करायचे. तुझी मॅच आहे ना आता. ए बाबा काच करे नाही तिकडे चल, मी हेच राहत बेल्स पडा को या थांब ना बघतलय मी. किपर नाही तकडी जा आहे ना मी डायरेक्ट. आणि पहिलोच बॉल आउटचो हो पतिराणा खाल्यान माती. स्वराज्य प्रतिष्ठानचं पहिलो चान्स हुकलो. किपिंग नागो. आणि आता नेक्स्ट बॉलर शैलेश मेस्त्री अंबुजा सिमेंटचे मालक. आणि किपिंग साठी इलेलो होतो आता. स्वराज्य प्रतिष्ठानचा 1 चान्स हुकलो आणि आता मराठा वॉरियर्सचा पहिलोच चान्स. तेच घ्या चौका गेलो ना रन काउंट करतोय. शैलेश मिस्त्री पाहूया काय करताय. चेंडू आणि नॉट आउट. फुल टॉस मारलाय. नॉट आउट. मग तेजू नो बॉल. फुल टॉस मारलाय. नो बॉल फुल टॉस नाही बाबा यॉर्कर. फुल टॉस काय त्याच्या चान्स घालवलाय चायल्यान. तुझं जसं कॅचला घालवलं तेव्हा त्यानं बॉल आउट मध्ये घातल्या. त्याला सांग कॅच हार्ड होती पण या बरोबर दांडक्या उडू जाऊ होता. आणि पहिलो चान्स स्वराज्याचं पण गेलो आणि यांचं पण गेलो. यांना दांडक्या सरळ फुल टॉस टाकले. आणि दुसरं चान्स स्वराज्य प्रतिष्ठानचा बॉलर सुरेश रासम आणि किपर आमचं नागेश दळवी. बघूया मिस आउट. दोन्ही गेले स्वराज्य प्रतिष्ठानचे चान्स. दोन्ही चान्स हुकलेले आहेत. त्याच्या राव त्याच्या किपर हा क्लोज क्या करतात लॉंग करा. चौकार लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा जिंकले स्वराज्य प्रतिष्ठान. विन अडवल्यान चिरण अडवल्यान. आणि अशा तऱ्हेने 2-2 चान्स स्वराज्य प्रतिष्ठानचे आणि मराठवाड्याचे 2 चान्स गेलेले आहेत फुकट. लास्ट चान्स नेक्स्ट
नेक्स्ट बॉलर अंबुजा बाद आहे जवळ. स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे भाई रसम यांनी मिस केलाय. सकाळी बरा होता तसाच करू का रे. पल्ल्याच उडावतो वरना टामकन बॉल. ए 0. प्रदीप रसम यांचा आता सर बघ नाग्या नागेला द्या. आहे ना टाकू गो होतं पण त्या थै खड्डो नाही खड्डो हा तुझा तो टप्पा उडावला असतो. भूषणचा दिवस आहे कारण कलपासून भूषण आजपर्यंत ते स्टंप ते बघ वाद बोललो त्यांका ते बघ लकवा मारल्या त्या स्टंपला. ओ माय गॉड 3-3 बाद. नाही 3-3 बाद तुम्ही बंद्यानो. आणि आता स्वराज्य प्रतिष्ठानचे 3 मिस आउट झाले आणि मराठवाड्याचे 3 मिस आउट झाले त्यामुळे 2 बॉलर एक्स्ट्रा काढले नाहीत. आता स्वराज्य प्रतिष्ठानचा बॉलर उमो बॉलिंग टाकता बघूया. ओपन बाद फुल टॉस नॉट मिस आउट. फुल टॉस ना या टप्पी पडम बॉल लावा स्टंपला फुल टॉसला नॉट आउट दिलेला. तर हे पण एक काय यार कर थंय टाक. लागले नाही का कारण 100 असतली रे. ते मॅचीतच पडतात यॉर्कर ते असेच पडत नाही ते कोणाक तर उभं करू होतो. आता नेक्स्ट बॉलर मराठवाडी असतो संकेत चव्हाण. श्या हरकुआत माका वाटतं बिना स्टंप पाडणारे कोण नाही. काय अजून निर्णय होत नाहीये. अजून काय नाही असेच ते कोण आहेत. आणि आता लास्ट बॉलर स्वराज्य प्रतिष्ठानचं 5वं बॉलर अजित माई फ्रॉम करंजे. हो जरा चुकतोय. जरा तू स्टंप जरा आतमध्ये लय घातल्याने ह्यो पण मिस आउट झालो. स्वराज्य प्रतिष्ठानचे 5 बॉलर खतम. आणि आता लास्ट बॉलर यज्ञेश रासम मराठवाड्याच करणार. ह्यो मारतो वाटतं स्टंपारा तेच घ्या मारतो त्याचे टेन्शन नको घेऊ बसात नको बरोबर. रे 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 5 बाद का उपयोग नाही 2 नंबर साठी येऊन. आणि आता परत बॉल आउट. स्लिप बदल चल मागे राह मी मागेच राहतो. बॉलर सुरेश बाई परत एकदा सज्ज बॉल आउट साठी. फिल्डरची HPL बॉल आउटची ठेवू गई. ओके पुन्हा एकदा भाईरा संमिस होत आहेत. फिल्डरची HPL ह्याची ठेवूया. मराठा साठी हे पण मिस आउट. या दोन्ही संघांमध्ये आता इलेलो अंबुजा सिमेंट माला मेले ये पोरा तोंडार बसा दूध तेच घ्या पाठी तेच घ्या उठ लॉंग जाऊक सांगता त्याच्या लॉंग जाऊक सांगता तेच घ्या बस. काय रे बाबा सर्वच्या सर्व ग्राउंडच्या बाहेर यायचं. मराठा वॉरियर्सचा पण चान्स हुकले. आल्यावर तरी चालतं आपलीच मॅच. हो ह्या मात्र पाटणा बरा आवाज हो लागत तर नाही हो. हे चैतो चैत्याक देवा हे फेकी ना या तेच घ्या. एक लॉंग कर फेक तोच घ्या तोंडार.
मेला ह्या केल्या सरने वाटू हा केल्या आमने सामने परत एकदा कोणाला खेळणार करंजा होंडा आणि करंजा कोण काय नाही बादी हे बुल्लावरची HPL अशी नाही बॉलरची आणि अशा तऱ्हेने 2 नंबर साठी सज्ज झालेली आहे ती मराठा वॉरियर्स आणि 3 नंबरला गेलेली आहे ती स्वराज्य प्रतिष्ठा आणि त्यांची मॅच करंजा सोबत 3 आणि 4 ची आणि 1 आणि 2 ची म्हणजे पिंपळेश्वर आणि मराठा वॉरियर्सची आता सेमीफायनल होती पहिली खुश मालक खुश त्यांनाच घालणार तोच काढणार आता बघ आता सेफ आलं पण तोच काढतो आणि तोच घालतो काय काय बघलं बॉलआउट फुलरची अशी बॉलआउटची HPL ठेवूया आपण या नको या काढता येता तर आपण परत एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे एकटोच बाप्पा सांभाळता कॉमेंट्री बॉक्स तर आता सामना होतो शिवनेरी पलटण वर्सेस श्रवणनाथ करंजे राहिला तर ह्यो सामना 4 नंबर साठी होता कारण शिवनेरी पलटणचे आणि श्रवणनाथ करंजेचे पॉइंट सेम होते 2-2 मॅचेस जिंकले दोन्ही संघ आणि दोघांचे पण 4 पॉइंट त्यामुळे एका 4 नंबर साठी मॅच खेळायची लागली ए सुनील जर लवकर चालू करायचं आहे तुझी अमानत हे घे तुझे 2 अंपायर साठी बेस्ट ऑफ लक मी दकडी आहे आणि हा निर्धाव चेंडू एका निर्धाव चेंडूला किंमत असणार आहे उलटा सध्यावर हा षटकार पाठी पुढे बघायचंच नाहीये फक्त लाईन मधने काम करायचं आपलं चोख पार पाडायचं आहे केअरअप करताना इतर क्षेत्ररक्षक आपल्या बॉलरला मीच बोललो होतो 3 मध्ये 12 नो मॅन लँड मध्ये चेंडू थांबतोय फिरवतोय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत धाव संख्या आली 14 आता मात्र हा व्यवस्थित कनेक्ट झाला नाही झेल सुटतोय एकच धाव घेतली आहे रितेश राशम पुन्हा नॉन स्ट्राईकला राहतील आणि मात्र हा एक षटकार पिट्टू काटेकरांचा फुल चेंडू प्रतिभेश रासम यांच्यासाठी आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलाला चेंडू सिंगल तर पूर्ण होते डबल पण पूर्ण होईल का डबल पूर्ण होते आता पुन्हा एकदा एक बाहेर गेलेला आहे धाव संख्या 30 मध्ये मॅच थांबलेला उशीर होतोय पुन्हा एकदा षटकार धाव संख्या आली 36 जर तुम्ही ओव्हर पिचचे चेंडू असे दिले तर पुन्हा एकदा षटकार धाव संख्या 42 आणि हा पण षटकार हेलिकॉप्टर टाइप षटकार कव्हर वाघाच्या चपलाईन कव्हर केल्या अमित तावडे आणि जेलबाद स्वतःहून पिंपळेश्वर टॉसविन आणि क्लीन बोल्ड वैभव परत क्लीन बोल्ड अमित तावडे स्ट्राईकला येते तन्मय घोणे आनंद घोणे षटकार जेलबाद तेवढे खेळायचे आहेत अरे सिंगलने समाधान मागताय लोअर 1 पुन्हा फुलटॉस टाकलाय लोअर फुलटॉस होता आणि षटकार आता होता हा षटकार दोन्ही चेंडू नवीन असतील एक गावलो मॅच संपते एक मारलो गावलो टाकते
आणि अशा पराभव तऱ्हेने संघाला करायचे त्यांना पुढे शिवनेरी पलटण आज सामना जिंकलेला आहे. क्वालिफायर होती करते हार्दिक शुभेच्छा. शिवनेरी पलटण आणि रवनाथ करंजे मध्ये. पुढील सामना हा 3 षटकांचा राहील. संघ मला खुश पहिल्यांदा दिमाग गुळे पहिल्यांदा खुश आणि पहिल्यांदा कॉलर ताट. या 5 वर्षानंतर ही तुला खुशी तुका भेटली या. पहिल्यांदा 5 वर्षानंतर गगनात मावत नाही काय रे. तर शिवनेरी पलटण जिंकलेली आहे किती नंबर साठी बक्षीस मारणार 1 नंबर. पण आता किती नंबर साठी गेला म्हणजे क्वार्टर फायनल यांना खेळायची आहे स्वराज्य प्रतिष्ठानसोबत. आता जो सामना झाला होता त्या प्रदीप आणि आता स्वराज्य प्रतिष्ठान आणि पिंपळेश्वर तेलीवाडी फायनल. सेकंड इनिंग 12 चेंडू 16 धावा. 12 बॉल 16 आहेत. 12 बॉल 16 रन ना काही द्यावी. फायनलला उशीर झालो त्यामुळे 2 ओव्हरची मॅच ठेवल्याने 12 बॉल 16 धावा. विवेक उत्साहून 12 बॉल 16 धावा. मनोजी नाही मी तेव्हा अंबुजा तिकडे आहे ना. अंबुजाची मेंढकडे तर आता स्ट्राईकला तो चेसुलो आणि नॉन स्ट्राईकला तो सर्वेश दवी आणि बॉलर प्रदीप रासम आणि पंच म्हणून काम बघतील ते विवेक सावंत. संघासाठी पहिल्यासाठी गुन्हा आहेत ते प्रदीप रासम आणि निदाव चेंडू काढावे लागतील. प्रदीप रासमचा फुल चेंडू ते सुल्यांसाठी कट केला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. सिंगल तर पूर्ण झाली आहे. डबल पूर्ण होते का आणि धावबाद काय आउट झालो. गुड रनिंग बिटवीन द विकेट असेल. सिंगल झालाय पूर्ण सेकंड साठी पुन्हा प्रयत्न. 2 धाव पूर्ण झाले आहेत. धाव संख्या झाली आहे ती पुन्हा निधाव चेंडू जातोय. पुन्हा निधाव चेंडू जातोय. 5 चेंडू 10 धावा. षटकार की चौकार. चौकार. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. दोन धावा मिळत आहेत. 2 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. आणि आताच्या फायनल मॅच झालेला विजय सर्व संघांचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांच्या या ठिकाणी आभारी आहोत. धन्यवाद. 7:30